नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. 11 मेची महत्त्वाची माहिती. 11वा हप्ता पैसे बघा, 11व्या हप्त्याच्या पैशाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आली आहे. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर तुम्हा सर्व माता भगिनींसाठी आलेली आहे. बघा, 11व्या हप्त्याच्या पैशाच्या संदर्भात आत्ताच तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत. 1500 रुपये आल्यानंतर तुम्हाला 3000 रुपये पण वाटप होणार आहेत. त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 11व्याच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आलेली आहे, समोर आलेली आहे. तर आता ही माहिती काय असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 11व्या हप्त्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. बघा, नेहमीच माहिती जी आहे ते आपण या ठिकाणी पुराव्याच्या सहितच पाहत असतो. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातचा नेहमीच माहिती पुराव्याच्या सहित असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. आत्ताच तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तो एप्रिलच्या हप्त्याचे 1500 रुपये तुम्हाला आत्ताच जमा झालेत, बरोबर. 1500 रुपये सर्वांना जमा झालेत का आत्ताच? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. 1500 रुपये तुम्हाला आत्ताच जमा झालेत. पुन्हा तुम्हाला आता ह्या ठिकाणी पैसे जे ते वाटप होणार आहे त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी पुराव्यावर आपण आलो. पाहू शकता पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची सूचना समोर आली. बघा, महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी अपडेट, महत्त्वाची माहिती समोर आली. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी. बघा, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सरकारच्या काळामध्ये सुरू असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. बघा, जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष म्हणजे ही शिंदे सरकारच्या काळामध्ये सुरू झालेली योजना होती. 2024मध्ये शिंदे सरकारच्या काळात सुरू झालेली ही योजना होती. परंतु सध्या माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत आणि त्यांच्या काळात देखील ही योजना चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तुम्हाला पैसे वाटप होत आहेत. एप्रिलचे पण पैसे तुम्हाला जमा झाले आहेत. आता त्या संदर्भाची महत्त्वाची माहिती. बघा, सरकारच्या काळात सुरू असलेली ही महत्त्वाकांक्षी योजना असून या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये, बरोबर. सर्वांना 1500 रुपये येतात का? दर महिन्याला 1500 रुपये तुम्हाला दिले जात असतात, बरोबर आहे. सर्वांना 1500 रुपये वाटप होतात. तर आता 1500 रुपयांच्या संदर्भातच महत्त्वाची माहिती. आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो नुकताच जमा झाला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता तुम्हाला आत्ताच जमा झाला आहे. आताच लगेच मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा, महत्त्वाची अपडेट काय, मोठी माहिती काय, बघा. तर पहा, या योजनेचा लाभ जो आहे तो 21 ते 65 वर्ष वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना मिळतो. यामध्ये महत्त्वाचं काय, तर आपण जर पाहिलं तर विधवा महिला असतील, निराधार महिला असतील किंवा घटस्फोटित महिला असतील तर यांना इतर योजनांचा लाभ मिळतो. पण विवाहित महिलांसाठी, ज्या महिला विवाहित आहेत, ज्या महिलांना इतर कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही, त्या महिलांसाठी सर्वात महत्त्वाची योजना आहे. बघा, आपण जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2.5 कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जातो. 2.5 कोटी महिला. गेल्या वर्षी जुलै 2024मध्ये या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नियमितपणे हप्ते जमा करण्यात येत आहे. बघा, जर आपण पाहिलं तर योजनेची अंमलबजावणी जी आहे ती या ठिकाणी जुलै महिन्यापासून सुरू झाली आणि तेव्हापासून पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये नियमितपणे हप्ते जे ते जमा करण्यात येत आहेत. आत्तापर्यंत जुलै 2024 ते एप्रिल 2025 या कालावधीतील एकूण 10 हप्त्यांची रक्कम म्हणजेच 15,000 रुपये. बघा, आत्तापर्यंत 15,000 रुपये सर्व महिलांना पाठवले आहेत. 15,000 रुपये सर्वच्या सर्व महिलांच्या खात्यामध्ये आत्तापर्यंत सरकारने पाठवलेले 10 हप्त्यांच्या माध्यमातून. सर्वांना 15,000 रुपये आलेत का? ज्या ज्या महिलांना आलेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. लाभार्थ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले एप्रिल महिन्याचा हप्ता नुकताच 2 मे 2025
रोजी जमा झालेल्या सरकारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा हप्ता देखील लवकरच वितरित केला जाणार आहे. बघा, मे महिन्याचा हप्ता, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी बातमी, आनंदाची बातमी, मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात मे महिन्याचा हप्ता पण तुमच्या खात्यात आता लवकरच वितरित केला जाणार आहे. त्याविषयीची सर्वात मोठी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, मे महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आता जमा केला जाणार आहे, त्याविषयीची महत्त्वाची माहिती. तथापि एक महत्त्वाची बाब म्हणजे मे महिन्याचा हप्ता राज्यातील काही विशिष्ट निकषांमध्ये न बसणाऱ्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार नाही, अशी माहिती पुढे येत आहे. 21 ते 65 वर्ष वयोगटातील असूनही ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभच मिळणार नाही. सुरुवातीपासूनच जर आपण पाहिलं, ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असतं त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सोबतच बघा, यासोबतच ज्या महिला स्वतः शासकीय सेवेत आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य शासकीय नोकरीत आहेत त्या देखील या योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरतील. म्हणजेच बघा, जर समजा तुम्ही स्वतः शासकीय म्हणजे सरकारी नोकरीला असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही किंवा तुमच्या घरातील कोणी सदस्य शासकीय नोकरीला असेल त्यांना देखील या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही आहे. आता बघा, ट्रॅक्टर वगळता ज्या महिलांच्या कुटुंबाकडे इतर कोणतेही 4 चाकी वाहन आहे, मग जसं समजा तुमच्याकडे कार वगैरे असेल किंवा त्या ठिकाणी आपण मोठी ट्रक म्हणू शकतो ते असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. ट्रॅक्टर वगळता, ट्रॅक्टर चालेल, ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, अशा महिलांनाही या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. ही योजना केवळ महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असलेल्या महिलांसाठीच आहे, त्यामुळे राज्याबाहेरील महिलांना तिचा लाभ जो आहे तो दिला जाणार नाही. तुम्ही महाराष्ट्र राज्यातील महिला असायला पाहिजेत. थोडक्यात, वर नमूद केलेल्या अपात्रतेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांना मे महिन्यापासून पुढील हप्ते मिळणार नाही. जर तुम्ही अपात्र झाला तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. सर्वांना माहिती आहे, लक्षात घ्या. बघा, 2 गट आहेत, एक तर पात्र महिलांचा आणि एक अपात्र महिलांचा. आता ज्या महिला अपात्र असतात त्यांचे पैसे बंद, त्या महिलांचे पैसे बंद. ज्या महिला पात्र आहेत त्यांचे पैसे जे ते सुरूच राहणार आहेत. अशा पद्धतीचे त्या ठिकाणी निकष आहेत. नंतर बघा, मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी. बघा, मे महिन्याचा हप्ता जमा होण्याची संभाव्य तारीख आपण पाहतो तर एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात जमा झाल्यामुळे अनेक महिलांच्या मनात मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत उत्सुकता आहे. बघा, तुम्हाला कोणकोणत्या महिलांना वाटतंय मे महिन्याचा हप्ता पाहिजे, कोणकोणत्या महिलांना मे महिन्याचे पैसे पाहिजेत, बरं पटापट लिहून पाठवा. पाहूयात आपण कोणकोणत्या महिलांना मे महिन्याचे पैसे पाहिजेत, कोणकोणत्या महिलांना वाटतंय मे महिन्याचे पैसे आता त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत, कोणकोणत्या महिला ज्यांची इच्छा आहे की मे महिन्याचे जे पैसे ते आता मिळाले पाहिजेत. तर पटापट लिहून पाठवा. बरं, ज्या ज्या महिलांना वाटतंय मे महिन्याचा हप्ता मिळाला पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आता मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याबाबत उत्सुकता भरपूर महिलांमध्ये आहे. काही महिलांना हा हप्ता देखील उशिराने जमा होईल की काय अशी शंका वाटत आहे. बघा, जसं आपण पाहिलं, एप्रिलचा पूर्ण महिना गेला, एप्रिलमध्ये पैसे आले नाही, डायरेक्टली मेमध्ये पैसे आले, 2 मेपासून पैसे वाटप सुरू झालं. त्याच पद्धतीने बहुतेक अशा महिला आहेत ज्या महिलांना वाटतंय, अशी शंका आहे की मे महिन्याचा हप्ता देखील उशिराने जमा होईल की काय. तथापि सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्याचा जो हप्ता आहे तो याच महिन्यात म्हणजेच मे महिन्यातच तुम्हाला मिळणार आहे. आता मे महिन्यात कधी मिळेल तर बघा, मे महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. पात्र महिलांनी याबाबत अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवावे. म्हणजेच ऑफिशियल जी घोषणा होईल, ऑफिशियल जी माहिती येईल त्या माहितीकडे तुम्ही लक्ष ठेवावं असं सांगण्यात आलेलं आहे. ऑफिशियल माहिती आली की तुम्हाला आपल्या चॅनलवर त्या संदर्भाची अपडेट दिली जाईल, त्याबाबत तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. पण मे महिन्याचा हप्तासुद्धा तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी, आत्ताच तुम्हाला 1500 रुपये आले आहेत, पुन्हा तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा होतील. असे 1500 + 1500 3000 रुपये तुम्हाला मे महिन्यामध्ये मिळणार आहे. म्हणजेच जर आपण पाहिलं तर बघा, मार्चमध्ये तुम्हाला 3000 रुपये आले होते, तसेच पुन्हा एकदा तुम्हाला मेमध्ये पण 3000 रुपये येणार आहेत. सर्वात मोठी माहिती आपण पाहिलेली आहे मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात. मे महिन्याचा हप्ता तुम्हाला याच महिन्यामध्ये म्हणजेच मेचा महिना आता सुरू आहे, जवळपास 11 तारीख आज आलेली आहे आणि आजच तुमच्या खात्यामध्ये मे महिन्यामध्येच तुमच्या खात्यामध्ये जे पैसे ते त्या ठिकाणी जमा केले जाणार आहेत. बघा, कधी 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात थेट ही जी काही रक्कम आहे ती जमा होण्याची शक्यता आपण पाहिली. तर अशा पद्धतीची दमदार जबरदस्त अपडेट होती 11व्या हप्त्याच्या संदर्भात, पैसे वाटपाच्या संदर्भात. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.